या चॅनेलच्या माध्यमातून तळोजा, खारघर या परिसरामधल्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांना सातत्याने न्याय मिळत असतो आणि या सगळ्या विषयांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांवरती दबाव येतो आणि त्या सगळ्याचा परिपाक की ही कामं मार्गी लागायला मदत होते। त्यामुळे तुमच्या चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवादही देतो जनतेच्या वतीने की जनतेचे प्रश्न हे योग्य स्तरापर्यंत मांडणं, पाठपुरावा करणं हे काम तुम्ही सातत्याने चालू ठेवलेलं आहे। एक आमदार या नात्यानं लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, त्याबद्दल लोकांना मी धन्यवादच दिले पाहिजेत, कारण या सगळ्या गोष्टी आमदारांनी केल्या पाहिजेत, आमदाराचं याच्याकडे लक्ष असलं पाहिजे, याचा पाठपुरावा आमदारांनी केला पाहिजे, हा त्यांचा विषय आहे। आणि मी सुद्धा माझ्या परीने मी स्वतः असेल किंवा आमचे नगरसेवक सहकारी आहेत यांना सोबत घेऊन या प्रश्नावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो। आता याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा असतात, ती महापालिका असेल, ती सिडको असेल किंवा ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद असेल, तर यांच्या माध्यमातून कामं झाली पाहिजेत। निधी आणण्याच्या दृष्टिकोनातून सिडको सारखी ऑर्गनायझेशन आहे, काही अंशी पनवेल महापालिका, यांना निधी प्रत्येक कामासाठी आणावा लागतो असं नाही, स्पेशल प्रोजेक्टला, मोठ्या प्रोजेक्टला आणावं लागेल, पण अदरवाईज छोट्या छोट्या पद्धतीची कामं आहेत। हल्ली तर महापालिकेची ताकद वाढली, पण महापालिकेला आता मागे आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्फत जो पाठपुरावा केला त्यानंतर आता वर्षाला 500 कोटीपेक्षा जास्त हे जीएसटीच्या अनुदानातून मिळायला लागले। तर त्यामुळे महापालिका सुद्धा विकास कामांच्या बाबतीमध्ये आता कुठेही मागे राहत नाही। दुर्दैव असं की अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये कधीतरी एस्टिमेट लेट बनवलं गेलंय, टेंडर निघालेलं नाही, निघालं तर ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनी खूपच वरती भरलं, पुन्हा रिकॉल केलंय, अशा पद्धतीच्या गोष्टी घडत राहतात। याच्याकडे मी सुद्धा पाठपुरावा करत राहतो, आमचे सहकारी पाठपुरावा करत राहतात, पण तरीही जर काही गोष्टी उरत असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे याच्याकडे आमचा कटाक्ष असतो। शेवटी जनभावना आहे, लोकांना त्यांचे प्रश्न लवकर सुटलेले हवेत आणि या विषयावर खरं तर मी लोकांच्या बाजूने आहे, त्यामुळे मी स्वतः या अधिकाऱ्यांच्या पाठी या विषयासाठी लागत असतो। ट्रोल करण्याच्यासाठी सर्वसामान्य जनता ज्या वेळेला ट्रोल करते मला काही वाईट वाटत नाही, कारण शेवटी त्यांच्या अपेक्षा ते व्यक्त करतात, त्या झाल्या नाही, होत नाहीत, म्हणून ते थोडं तीक्ष्ण धारदार अशा शब्दांमध्ये त्या व्यक्त करत असतात, पण त्याचा फायदा घेऊन काही विरोधक मंडळी हे आपला कंड शमवून घेतात। आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण समस्या अस्तित्वात आहे, त्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। असं जे जाणीवपूर्वक काही विरोधक मंडळी आहेत की त्यांना काही साधता आलं नाही, त्यांच्या पक्षाचे आमदार 6 वर्ष विधान परिषदेत होते, त्यांच्या पक्षाचं 2.5 वर्ष सरकार होतं, तर त्यांना जमलं नाही, ते माझ्याकडून अपेक्षा व्यक्त करतात, याचा अर्थ की माझ्याकडे जी ताकद माझ्या पक्षाने दिली आहे, सरकारने दिली आहे, ती वापरण्यासाठी मी पुढाकार घेतला पाहिजे, ही विरोधकांची अपेक्षा आहे। मला त्याचं म्हणजे स्वागत करावं असं वाटेल। शहरी भागाचं मतदान पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 4.5 लाखाच्या वरती आहे आणि ग्रामीण भागाचं मतदान तुलनेनं आता कमी झालंय, ते 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या घरामध्ये आहे। अशा वेळेला शहरी भागाच्या मध्ये अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती असतात, कारण पायाभूत सुविधा यांची अपेक्षा राहते। प्लॅन्ड सिटी सिडको आहे की ज्याच्यामध्ये नियोजन आहे, अर्थात सिडकोचं बरंचसं नियोजन अनेक वेळेला कागदावरती राहतं, म्हणूनच आम्हाला पनवेल परिसराची 2016 साली महापालिका मागावी लागली। मग आता जेव्हा महापालिका झाली, लोकांची अपेक्षा राहणार की आता तुम्ही घेतलीत ना महापालिका ताब्यात, आता तुम्ही ही चालवा, आणि त्याप्रमाणे आम्ही पाठपुरावा देखील करतो। मग रस्ते, गटार, पाणी, लाईट या सुविधा जशा हव्यात तसे बगीचे, मैदान, हॉकर मार्केट, भाजी मार्केट, फिश मार्केट, मटन मार्केट, समाज भवन, या सगळ्याची गरज आहे, जिम्नॅशियम, या सगळ्याची गरज आहे। तर या दृष्टिकोनातून मला आनंद आहे की पालिकेनं आता त्या संदर्भामध्ये काट टाकायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या सुविधा या लोकांपर्यंत पोहोचवणं ही लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जबाबदारी राहिली आहे। आता आपण मगाशी बोलताना म्हणाल माझी आमदार, पण आमदारकीची टर्म माझी अजूनही चालू आहे, तर त्यामुळे या अनुषंगानं माझ्याकडे लोक पाठपुरावा करत राहतात। काही समस्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हवा तितका वेळ त्याच्यामध्ये देता आला नाही, केले प्रयत्न पण यश आलं नाही, असं घडतं। मला लोक भेटतात आता या प्रचाराच्या दरम्यान, समस्या सांगतात, मी त्यांना सांगतो की मी प्रयत्न तर करतोय पण आचारसंहितेमुळे आता करता येणार नाही, तर 1 डिसेंबर नंतर आपण याचा पाठपुरावा चालू करू आणि लोकही
उमद्या मनानं ते मान्य करतात की नाही अडचण आहे आणि तुम्ही सोडवू शकता, त्यांना विश्वास आहे. आणि त्याच्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये मी कधी कोणाला भेटायचं याच्याही तारखा लोक ठरवायला लागलेत. तर एका अर्थानं हा लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देणं हे माझं काम. गेल्या 3 टर्म मध्ये 2009, 14, 19 सर्वसामान्य जनतेनं आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाला पात्र ठरण्याचा मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न केला. म्हणजे सामाजिक आणि राजकीय जीवन जगताना वैयक्तिक जीवन जगण्याला फार कमी महत्व दिलं, अशीच परिवाराची सगळ्यांची तक्रार आहे. त्यामुळे वेळ दिला का तर वेळ 100% दिला आणि त्याचं फलश्रुती अशी झाली की लोकांनी सुद्धा भरभरून जेव्हा केव्हा आम्ही लोकांच्याकडं मत मागायला गेलो, समर्थन मागायला गेलो, त्यावेळी लोकांनी पाठबळ दिलेलं आहे. आणि आता गेल्या 5 वर्षामध्ये प्रामुख्यानं 2.5 वर्ष विरोधात होतो, 2.5 वर्ष सत्तेत होतो. पण भाग्य माझं असं आहे की आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि महायुतीच्या माध्यमातून जे काम उभं राहिलेलं आहे हे काम खरंच अभिनंदनीय अशा पद्धतीचं काम आहे. सरकारनं विकास कामांना भरभरून निधी दिलाच, त्याचबरोबर नवनव्या योजना आणल्या की ज्याच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक वर्गाला सरकार माझ्यासाठी काम करते, सरकार माझ्या उत्थानासाठी मला ताकद मिळावी याच्यासाठी काम करतं. विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे. पण त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, मुलींना 12वी नंतरचं मोफत शिक्षण योजना असेल, या नव्यानं सुरू केलेल्या योजना आहेत. त्याच्या आधी पंतप्रधानांनी सुरू केलेली मोफत धान्य योजना असेल, उज्ज्वला योजना, त्याचबरोबर मोफत शौचालय, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कितीतरी योजनांची नावं घेत राहीन. या सगळ्यामुळं एक सामाजिक शक्ती ही उभी राहिलेली दिसते आणि त्यामुळे पनवेल मतदारसंघामध्ये या सगळ्याचा भरणा खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेक लोकांपर्यंत या योजना पोहोचतायत का हे बघण्यासाठी पक्षानं आम्हाला सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये जाऊन या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यावरचा फीडबॅक घेणं, त्याच्यात दुरुस्त्या करणं आवश्यक असतं तर दुरुस्त्या करणं, या दृष्टिकोनातून आम्ही पुढे चाललोय. आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये सुरुवातीला आली. काही लोकांनी तक्रारी सुरुवात केल्या महिलांनी की तुम्ही उत्पन्नाचा दाखला मागता, हे सगळं मागता, यांनी वेळ लागतोय. मग त्याच्यामध्ये फक्त रेशन कार्ड चालेल असं सांगितलं गेलं. 4 चाकी वाहनधारकाला द्यायचं नाही, आम्ही सांगितलं रिक्षा चालकाला दिला पाहिजे. अशा पद्धतीच्या अनेक सुधारणा त्याच्यात केल्या गेल्या. जर लोकांमध्ये आम्ही गेलो नसतो, लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन सरकारपर्यंत पोहोचवले नसत्या तर कळलं नसतं. अशाच पद्धतीनं भाजपचा सातत्यानं भर राहिला की लोकांपर्यंत आपण योजना पोहोचाव्यात, लोकांच्या दृष्टिकोनातून त्या योजनांचा लाभ घेण्याच्या अडचणी काय आहेत त्या समजून घ्याव्यात आणि त्याच्यावरती आधारित त्या योजना या अधिकाधिक निर्दोष कराव्यात, यासाठी आम्ही काम करत राहिलोय. आणि त्यामुळे ही जनता मोठं पाठबळ हे माझ्या पाठीशी उभं केल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री आहे. टर्म 3री की 4थी याहीपेक्षा जास्त गेल्या 5 वर्षामध्ये मी लोकांच्या उपयोगाला आलोय का, माझ्या समोर असं प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मी जास्त काम डिलिव्हर करू शकलोय का, हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि त्याबाबत मी समाधानी आहे. सर्व महिला भगिनींना खात्री देतो की तुमच्या सर्वांच्या पाठबळावरती महायुतीचे एक आमदार निवडून येणार आहेत आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येणार आहे. आणि महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं तर लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. वयोश्री योजना असेल, त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना असेल, मुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना आहे. कुठलीही या सरकारनं जाहीर केलेली कुठली योजना ही बंद होणार नाही. कारण सरकारनं निवडणुका जिंकण्यासाठी या योजना आणलेल्या नाहीत, तर राज्यामधल्या आपल्यासारख्या महिला शक्तीला नव्या दमानं उभं करण्यासाठी म्हणून या योजना आणल्यात. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं ही योजना आमचे नेते शिवराज सिंग चौहानजी यांच्या नेतृत्वाखाली आणली. ती आजही चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षानं खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, संजय राऊत यांनी खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत मध्य प्रदेशामध्ये. त्यामुळे या योजना आपल्या सर्वांसाठी आहेत, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या परिचयाच्या इतरांना या योजनेचा फायदा जर मिळाला नसेल तर त्यांना सुद्धा त्या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्यानंतर या सगळ्याचा फॉलोअप यापूर्वी जसा मी घेतलाय महापालिकेचे आयुक्त किंवा पंचायत समितीचे व्हिडिओ याच्यावर, तसा तो परत एकदा मी घेणार आहे आणि या योजनांचा फायदा आपल्यापर्यंत मिळाला पाहिजे. तर या योजनांना विरोध करणारे
महाविकास आघाडीचे घटक कोण कोण, मग ते काँग्रेस असेल, ते शरद पवार यांचे राष्ट्रवादी असेल, उभाटा असेल, शेका पक्ष असेल किंवा अन्य जे पक्ष त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, हे लोक जाणून बुजून या योजनेला विरोध करतायत. तो आता मला वाटतं समाजाच्या लक्षात आलंय आणि त्यामुळे या योजना चालू राहण्यासाठी आम्ही जिद्दीनं उतरलेलो आहोत. योजना ज्या वेळेला आली त्यावेळेला मला असं वाटतं की एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला बजेट जाहीर करता येत नाही आणि त्यामुळे ते बजेट जुलै महिन्यामध्ये जाहीर केलं. आता जुलै महिन्यामध्ये बजेट जाहीर केलं तर बजेटमध्ये ज्या योजनेला अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली आहे ते पैसे पूर्ण वर्षभर आम्ही या ठिकाणी देऊ शकतो अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्या पुढच्या आर्थिक वर्षाची पुन्हा केलीच जाणार आहे. इतकी लोकप्रिय योजना आहे. ही लोकप्रिय योजना आम्ही तरी बंद करायचं काही कारण नाही. ज्यांना यांनी पोटदुखी झाली आहे त्यांच्यापासून सावध राहा अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती असते. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI या महायुतीचा मी उमेदवार आहे आणि त्यामुळे या सगळ्या पक्षांची ताकद जी या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ती माझ्या पाठीशी आहे. ज्या विरोधकांची आपण आता नावं घेतली त्या विरोधकांच्या संधी साधूपणाला सर्वसामान्य जनतेनं आता पूर्णपणानं ओळखलेलं आहे आणि त्यांना केवळ सत्ता मिळवण्यात रस आहे. त्यांना ती सत्ता राबवण्यातही रस नाही. अन्यथा महाविकास आघाडी 40 वर्षामध्ये त्यांनी ती प्रभावीपणानं राबवून दाखवली असती, पण त्यांना ते राबवता येत नाही, राबवण्यात रस नाही. त्यांना केवळ आर्थिक स्वार्थ आहे. कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीनं सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळवल्यावर त्या सत्तेच्या माध्यमातून आपण म्हणजे कशा अर्थानं भ्रष्टाचार करू शकू याचाच विचार हा सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मध्ये असतो. त्यामुळे मला असं वाटतं की यांचे मनसुबे पुरे होऊ शकत नाहीत. मुळात पनवेल सारख्या परिसरामध्ये तर 528 कोटी रुपयाचा घोटाळा एका बँकेत होतो आणि 4 वेळा आमदार निवडून आलेले आता 3 वर्ष तुरुंगात आहेत. तर अशी परिस्थिती का यावी? इतपत पैसा 528 कोटीचा भ्रष्टाचार केला तो कुठे गेला याचं उत्तर हे आता प्रचाराला जे त्यांचे बगलबच्चे येणार आहेत यांनी दिले पाहिजेत. अजूनही 5 लाखाच्या वरच्या 3000 पेक्षा जास्त लोकांचे पैसे बाकी आहेत. हे कोण देणार याचं उत्तर हे येणारे प्रचाराला येणारे लोक आहेत त्यांनी दिलं पाहिजे आणि मग प्रचार केला पाहिजे. सर्वसामान्य जनता मतदानाच्या रूपानं तुमच्यावर जर विश्वास टाकणार आहे तर त्या विश्वासाला खरोखर तुम्ही पात्र आहात का याचं उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे. एक आमदार या नात्यानं मी सातत्यानं समाजाची कामं केली आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणतात सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार मी काम करत आलेलो आहे आणि या सूत्रानुसार मला आमदार म्हणून जेव्हा जेव्हा काम करण्याची संधी मिळाली लोकप्रतिनिधी नात्यानं त्या सगळ्या समाजाच्या विकास कामांसाठी निधी देऊ केलाय. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधलेलो आहे. वेगवेगळे आता तळोजातलं कब्रस्तान असेल ते कब्रस्तान महापालिकेच्या माध्यमातून त्यांना लवकर मिळावं याच्यासाठी प्रयत्न केलाय. पनवेल मधल्या शैक्षणिक संस्था असेल त्यांना महापालिकेच्या कडून काही होणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. पण हे सगळं करत असताना त्याला केवळ मतांच्या अपेक्षेने पाहिलेलं नाही तर त्या समाजाची गरज आहे. शिक्षण संस्था जर चांगली निर्माण झाली ती मुस्लिम समाजात असेल तर त्याचा फायदा सगळ्या समाजाला होतो. एक पिढी सुशिक्षित होते त्याच्यातून आणि स्वतः कमवती होते. मला असं वाटतं की अशा सामाजिक कार्याच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच या सर्व समाजाच्या बरोबर राहिले. माननीय पंतप्रधानांचंच ते म्हणणं आहे. पण याचा अर्थ कधीतरी दिवाळी आली आहे आणि तुम्ही दिवाळीला लाईटच लावू द्यायची नाही, दहशत निर्माण करायची, अशा पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न करत असतील तर केवळ मतांचं लांगुलचालन करण्यासाठी आम्ही कोणाकडे जाणार नाही आहोत. तर स्वाभिमानानं केलेल्या कामाच्या आधारावर मत मागणार आहोत. पण जे अशा पद्धतीची दहशत पसरवत असतील त्यांना वेळ प्रसंगी धडा शिकवावा लागेल तर तो धडा शिकवण्यासाठी आम्ही तयार असू. त्यावेळेला मतांचा केवळ अशा समाजाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून आम्ही विचार करणार नाही. पनवेल विधानसभा मतदारसंघ आपण जो म्हणतो पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणता तसं सिडकोनं जी नवी मुंबई बसवली होती त्या नव्या मुंबईचा पनवेल तालुक्याचा भाग येतो ज्याच्यामध्ये सिडकोनं वसाहती उभ्या केलेल्या आहेत. पनवेल नगरपालिकेची हद्द आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भाग जो पनवेल परिसरातला आहे हा त्याच्यामध्ये आहे. या सगळ्या परिसराच्या बरोबरीनं जिल्हा परिषद पंचायत समिती याचेही जिल्हा परिषदचे 4 सर्कल 8 पंचायत समितीचे गट
हे तिथे आहेत. आणि या सगळ्या परिसराची स्वतःची एक विकासाची भूक आहे. रस्ते असतील, गटार असतील, पाणी असेल, लाईट असेल, या सगळ्या सुविधा, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, या सगळ्या सोयीसुविधा लोकांना हव्यात. या देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज काम करतोय, येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही काम करत राहणार आहोत. आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर महापालिकेच्या माध्यमातून 25 दवाखाने सुरू झालेत, ते अधिक वाढवणं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या ताब्यात अजूनही असलेल्या शाळा या महापालिकेच्या ताब्यात आहेत, यासाठी गिरीश महाजन साहेबांवर बैठक घेतली आहे. आम्ही त्याच्यावर काम करतोय. लवकरच महापालिकेच्या माध्यमातून 10वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या CBSE बोर्डाच्या शाळा महापालिकेच्या माध्यमातून चालू होणार आहेत. त्यातून इथल्या पिढीला चांगले शिक्षण मिळेल आणि त्याचा दुसरा अर्थ त्याच्या पुढे की इथे निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये त्याला संधी मिळेल, त्याला इथून दूर कुठेतरी स्थलांतर करून जाण्याची गरज नाही. चौथं, त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा या निर्माण करण्याच्यासाठी माझा भर आहे. मग त्याच्यात बगीचे असतील, मैदानं असतील, मच्छी मार्केट, मटन मार्केट, फेरीवाला मार्केट, सामाजिक भवन जसं दिवा पाटील साहेबांच्या नावाने खारघरमध्ये होतोय, रमाबाई आंबेडकरांच्या नावानं खांदा कॉलनी पनवेल या ठिकाणी होतंय, अशी वेगवेगळ्या सामाजिक भवनांची निर्मिती आहे. मैदानांच्या बरोबर वेगवेगळ्या सोयीसुविधा. प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक वयोगटातला नागरिक याला पनवेलवर, मी पनवेलचा नागरिक याचा अभिमान वाटला पाहिजे, या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न सुरू आहेत. आणि 5वं, प्रदूषण विरहित अशा पद्धतीनं इथं औद्योगिकरण असलं पाहिजे. ते प्रदूषण आज करणाऱ्या कंपन्या आहेत, यांना ते प्रदूषण करण्यापासून परावृत्त करणं आणि अधिकाधिक पर्यावरण पूरक अशा पद्धतीचं पनवेल शहर, पनवेल परिसर, पनवेल ग्रामीण तालुका हा उभा करणं हे आमचं टार्गेट आहे. आणि मला खात्री आहे की जितके माझे ताकदवान सहकारी आहेत त्या सगळ्यांच्या सोबतीनं येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये आम्ही हे एक्झिक्यूट करून दाखवू. की लोकसंख्या वाढेल तितकं प्रदूषण वाढत राहतं. ते प्रदूषण हवेचं असतं, ते प्रदूषण पाण्याचं असतं, प्लास्टिकचं प्रदूषण, हे सगळ्याच पद्धतीची प्रदूषण आपल्याकडे वाढलेली आहे. आणि या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं की पाण्याची गुणवत्ता, नदीच्या पाण्याची, हवेची गुणवत्ता याच्यामध्ये उत्तरोत्तर घट होत चाललेली आहे. आणि त्यामुळे हे चित्र बदललं पाहिजे. ही स्थिती बऱ्याच नागरिकांनी माझ्याकडे बोलून दाखवली. आम्ही या अनुषंगानं महापालिकेच्याकडे पाठपुरावा करतोय. महापालिकेनं याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, जरी तो महापालिकेचा विषय नसला तरी. कारण लोकांचं जीवनमान चांगलं राहणं, सुधारणं हे महापालिकेची जबाबदारी आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी ते पार पाडतील अशी मला अपेक्षा आहे. MPCBच्याकडे आम्ही या संदर्भात पाठपुरावा करतोय. या अनुषंगानं महापालिका, MPCB, जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आहे. कंपन्या बंद पडाव्यात असं आमचं म्हणणं नाही, लोकांचा रोजगार जावा असं आमचं म्हणणं नाही, पण त्या कंपन्या जर घालून दिलेल्या मानकांचं पालन करत नसतील तर त्या कंपन्यांवरती कारवाईचा बडगा देखील उगारला पाहिजे. तरच या प्रदूषणाला काही अंशी मर्यादा असू शकते. काही वाहनांचं प्रदूषण रोजच्या रोज होतंय, मग त्यासाठी जास्तीत जास्त असं पाहावं लागेल आम्हाला की वाहनं रस्त्यावरती चालू अवस्थेत थांबू नये, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा. तर या दृष्टिकोनातून देखील आम्ही फॉलोअप करतोय. मला अपेक्षा आहे की या सगळ्या प्रयत्नांना येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये मूर्त स्वरूप लाभेल आणि त्या माध्यमातून प्रदूषणाचा होणारा त्रास, विशेषतः तळोजा औद्योगिक वसाहतीचा, नक्की कमी होईल. पनवेलमध्ये होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ याला लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं जावं याच्यासाठी इथल्या भूमिपुत्रांनी, प्रकल्पग्रस्तांनी प्रचंड संघर्ष उभा केलाय. खरं तर कोविडच्या काळातला हा संघर्ष होता, पण या संघर्षामध्ये या सगळ्यांनी मिळून एका अर्थानं म्हणूया आपण जीवाची बाजी लावून हे आंदोलन यशस्वी केलेले आहेत. आणि त्यांच्या सर्वांच्या बरोबरीनं माझ्यावरही अनेक केसेस झाल्या. दिवा पाटील साहेबांचं नाव अटल सेतूला द्यावं किंवा विमानतळाच्या एखाद्या टर्मिनलला द्यावं अशा पद्धतीची मागणी शेकापचे बळाराम पाटील यांनी केलेली होती. आम्ही ठाम राहिलो त्या ठिकाणी की विमानतळालाच नाव पाहिजे आणि विमानतळाला नाव दिवा पाटलांचंच लागलं पाहिजे. यावरती आम्ही आग्रही होतो, ठाम होतो आणि त्याची परिणती आता महाराष्ट्राच्या सरकारनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय. केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की एकच प्रस्ताव राज्य सरकारकडून आलाय आणि प्रघात असा आहे सर्वसाधारणपणानं की राज्य सरकारचा प्रस्ताव हा मान्य केला जातो. त्यामुळे एक प्रस्ताव आल्यामुळे त्याला मान्यता मिळेल. विमानतळ काही अजून सुरू झालेलं नाही, नाराजी व्यक्त करायला की विमानतळ सुरू झाल्याने नाव दिलं नाही असं घडलेलं नाही. ते विमानतळ सुरू व्हायच्या आधी हे नाव लागेल, आम्हाला विश्वास आहे. आणि अशा पद्धतीचा विश्वास केंद्रीय मंत्री जे या खात्याचे आहेत नायडूजी,
यांनी व्यक्त केलाय. विमानतळ येणार आहे, तो विमानतळ आहे त्याला अटल सेतूची जोड आहे की अटल सेतू मुंबई ला पनवेलशी जोडतो, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये औद्योगिकरण येणार आहे. सो विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे, त्या कॉरिडॉरच्या अनुषंगाने देखील मोठमोठे उद्योग आपल्याकडे येतील. तळोजा औद्योगिक वसाहतीच्या शेजारीच आता नव्यानं औद्योगिक वसाहत उभी राहते आणि त्या औद्योगिक वसाहतीमध्ये आपण अलीकडे ऐकलं असेल की सेमीकंडक्टरचा 80,000 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी येतोय. अन्य MIDC सुद्धा ज्या वेळेला तिथे येतील, मोठ्या प्रमाणात या उद्योगांमुळे या परिसरामध्ये रोजगार निर्माण होणार आहे. विमानतळाच्या मुळे सुद्धा इथे रोजगारांची मोठी संधी निर्माण होणार आहे. या सगळ्यामध्ये इथल्या भूमिपुत्राला, इथल्या प्रकल्पग्रस्ताला स्थान मिळालं पाहिजे. गेल्या वर्षी पनवेलमध्ये ITIच्या कॅम्पसमध्ये महाराष्ट्र सरकारची पहिलं कौशल्य विद्यापीठ याची मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे आणि येत्या वर्ष दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष युनिव्हर्सिटी साकारली जाईल. तर त्या माध्यमातून या परिसरामधल्या सर्व शिक्षण संस्थांना नवे नवे कोर्सेस मिळतील आणि त्या कोर्सेसच्या माध्यमातून इथल्या तरुणाला चांगला रोजगार मिळू शकतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्किल्ड इंडियाची गोष्ट करतात, त्याला पूरक अशा या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील आणि आमचा प्रयत्न असेल ते इथल्या प्रकल्पग्रस्ताला मिळाले पाहिजे, इथल्या स्थानिकाला मिळाले पाहिजे. या परिसराच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या कालावधीमध्ये नागरीकरण होणार आहे. या नागरीकरणाला जर नियोजनबद्ध अशी जोड आपण दिली तर हे नागरीकरण इथल्या परिसरामध्ये स्वतःच पोटापाण्याचा व्यवसायही करेल आणि त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या तो सुखात राहील. त्यासाठी प्लॅन्ड डेव्हलपमेंट असण्याची आवश्यकता आहे. हे प्लॅन डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. आमचा जो तरुण सहकारी आहे, आम्ही कधी याच्यासाठी जॉब फेअरचं आयोजन केलंय, कधी याच्यासाठी करिअर गायडन्सचं आयोजन दरवर्षी आम्ही हे करत राहतो. या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही या तरुणापर्यंत योग्य ती संधी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की भारत एक अपरिमित संभावनाओं का देश आहे. म्हणजे आपल्याकडे जितक्या संधी आहेत याची गणनाच करता येत नाही. तरुणानं कणखरपणानं आपल्या करिअर निवडलं पाहिजे आणि त्या निवडत असताना त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या काळासाठी अधिक त्या क्षेत्रात काय भर टाकता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि असे साथीदार असतील तर त्यांना सहकार्य करण्यामध्ये मी कुठेही मागे राहणार नाही याची ग्वाही आपल्या निमित्ताने या आपल्या सर्व दर्शकांना देतो. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.